नसरापूर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्याकामी पुणे ग्रामीण पोलिसांनी 14 दिवसात तपास पूर्ण करून त्यात सर्व FSLचे रिपोर्ट्स, DNA रिपोर्ट्स, मेडिकल रिपोर्ट्स, सायंटिफिक एव्हिडन्स सगळा कलेक्ट करून दोषारोपपत्र दाखल केलं. दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर 1100 पानी दोषारोपपत्रांचं कॉपी ह्या आरोपीच्या वकिलांना देण्यात आली. DSLAकडनं आरोपीतर्फे एकूण 3 वकिलांचा ॲपियरन्स देण्यात आलेला आहे. 1 आठवड्याचा वेळ त्यांना देण्यात आला दोषारोपपत्राचा अभ्यास करण्यासाठी. दोषारोपपत्राचा अभ्यास केल्यानंतर काल आरोपी विरुद्ध चार्जेस फ्रेम करण्यात आलेले आहेत. चार्जेस फ्रेम करण्यात आल्यानंतर कोर्टाने ह्या घटनेचं गांभीर्य, या गुन्ह्याची व्याप्ती आणि ह्या गुन्ह्याचा समाजावर होणारा परिणाम विचारात घेता ह्या गुन्ह्याची दररोजच्या दररोज जलद गतीने निर्गती करण्यासाठी दररोज याची सुनावणी ठेवण्याचा तसंच इन कॅमेरा सुनावणी ठेवण्याचा आदेश पारित केला आहे. त्याप्रमाणे काल एकूण 82 साक्षीदारांना साक्षी समन्स काढण्यात आले. पुणे ग्रामीण पोलीस व त्यांच्या पथकाने बऱ्यापैकी समन्स सर्व्हिस केलेली आहे. त्यापैकी एकूण 6 साक्षीदारांची सरतपासणी आणि उलट तपासणी आज कोर्टात नोंदवण्यात आलेली आहे. ह्या बालिकेचा इन्क्वेस्ट पंचनामा जो करण्यात आला होता त्या इन्क्वेस्टचे पंच, त्या बालिकेची आई, फिर्यादी, तिचे वडील, त्यानंतर काही पंच, ह्या बालिकेला शोधण्यासाठी ज्या लोकांनी प्रयत्न केले त्या टीममधले लोक, असे 5 साक्षीदारांची आज सरतपासणी आणि उलट तपासणी पूर्ण झालेली आहे. 6व्या साक्षीदाराची सरतपासणी आज 6 वाजेपर्यंत नोंदवण्यात आली. कोर्टाचा वेळ संपल्यामुळे त्याची पुढील सरतपासणी ही उद्या केली जाईल. उद्या पण प्रॉसिक्युशनकडनं सुमारे 5 ते 6 विटनेस हे एक्झामाइन केले जातील. यात प्रॉसिक्युशनचा पूर्ण प्रयत्न असेल की लवकरात लवकर ही ट्रायल संपवून एक लँडमार्क केस म्हणून त्याचं जजमेंट मिळवणं आणि पीडितेला व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणं आणि समाजाला एक चांगला संदेश देणं हा यामागचा हेतू आहे. यासाठी प्रॉसिक्युशन प्रयत्नशील आहे. गुन्हा निष्पन्न झाला होता. एक काल गुन्हा निष्पन्न झाला होता. आज त्याच्यावर काय ऑर्डर झाले का आणि काय? गुन्हा निष्पन्न 1 तारखेला झालाय. गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. त्याचं चार्जशीट दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यावर पुढचे 1100 पानांमध्ये किती एकूण साक्षीदार नोंदवले होते? साक्षीदार बघा, पोलिसांचे जर तुम्ही चार्जशीट बघाल तर त्याच्यात 100 पेक्षा जास्त साक्षीदार आहेत. तुम्ही मोर स्पेसिफिक याच्यात साधारण 125च्या आसपास साक्षीदार आहेत. त्यातले 82 साक्षीदार तपासण्याचा आम्ही कोर्टासमोर अर्ज दिलेला आहे. यात कोर्टाने आदेश पण पारित केलेला आहे की आरोपीकडनं ज्या बाबी या स्पष्टपणे वादातीत नाही आहेत त्या त्यांनी जर मान्य केल्या तर यात पुरावा कटेल होऊ शकतो. सर, आरोपी ज्यावेळेस सुरुवातीला कोर्टात आणलं होतं ना, त्याचे अनेक स्टेटमेंट बाहेर आले होते कोर्टातून की तो म्हणत होता किरकोळ भांडण्यासाठी मला आलंय, मला आणण्यात आले, असे काही त्याचे स्टेटमेंट परत आलेत का दिशाभूल करण्याचे? तुम्हाला सगळं माहिती आहे की प्रत्येक आरोपी त्याच्या परीने त्याची लढाई लढत असतो. ते त्याचे हक्क आहेत. तरी जे काही स्टेटमेंट केले असतील ते असतील, पण पुराव्यात जे आलेलं आहे न्यायालयासमोर सरतपास आणि उलट तपासच्या माध्यमातून जे बाहेर येईल त्याला पुरावा ग्राह्य धरून त्यावर पुढील न्याय निर्णय केला जाईल. सर, साधारणतः अजून किती दिवस सुनावणी होईल? कारण खूप जलद गतीने लवकरात लवकर याची सुनावणी होईल. मी आज एवढंच सांगू शकतो की आज पहिल्या दिवसात 6 साक्षीदार तपासण्यात आलेले आहेत. पूर्ण वेळ सकाळी 11 पासून 6 वाजेपर्यंत पूर्ण वेळ सुनावणी या प्रकरणाची चाललेली आहे. जर या स्पीडने चालली तर लवकरात लवकर या केसचा अंतिम निर्णयापर्यंत पोहोचता येईल. सर, यापैकी काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत का आज? हे बघा, ही केस पूर्ण सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सवर आधारित आहे. लास्ट सीन टुगेदर ज्याला मयत बालिकेस आरोपीच्या सहवासात शेवटचं बघण्यात आलेलं आहे. याबाबत CCTV फुटेजेस आहेत, याबाबत काही DNA टेस्ट आहेत, याबाबत काही साक्षीदारांचे जबाब आहेत, काही लहान मुलांचे जबाब आहेत. त्याचे जबाब न्यायालयात पण नोंदवण्यात आलेले आहेत. या स्वरूपाचा भक्कम पुरावा आहे. सर, लास्ट टुगेदर असणारे काही साक्षीदार आज हे झाले का, कोर्टासमोर आलेले आहेत. पॉक्सो ऍक्ट असल्यामुळे साक्षीदारांचं मला नाव देता येणार नाही, पण त्याबाबतचे 2 साक्षीदार आज कोर्टासमोर आलेले आहेत. थँक्यू सर